नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचं एक मनात एक क्वेश्चन असणार, एक प्रश्न असणार की अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र का बरं तयार नाही होतात आणि बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाब क्षेत्र तयार होत असतात. तर मित्रांनो, चला मित्रांनो बघूया सविस्तरपणे माहिती. तर आपण बघू शकतात, हे भारताचा नकाशा आहे. तर भारताच्या पश्चिमेकडे आहे अरबी समुद्र, तर पूर्वेकडे आहे बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे आहे हिंदी महासागर मित्रांनो. आणि आपल्याला माहीत आहे की बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाब क्षेत्र तयार होत असतात. यांचा मार्ग साधारणपणे असतो उत्तर भारत, नाहीतर हे आपल्या महाराष्ट्राकडे येतात, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मध्य भारताकडे. याचा 2 ट्रॅक असतो. आणि अरबी समुद्रात का बरं कमी दाब क्षेत्र तयार नाही होत मित्रांनो? तर मित्रांनो, याचं प्रमुख कारण एकच आहे तर मित्रांनो, साधारणपणे अरबी समुद्र अशा प्रकारे विस्तारलेला आहे. तर पूर्वेकडे आपल्या भारत आहे मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि दक्षिणेकडे हिंदी महासागरात आहे. आणि पश्चिमेकडे आहे ना आपला आफ्रिका खंड आहे. आणि उत्तरेकडे पाकिस्तान, इराक, इराण हे देश आहे मित्रांनो, अरबी देश. आणि अरबी देशामध्ये ना कसल्या प्रकारचा जास्त पाऊस नाही पडतो मित्रांनो. तिथं वातावरण हमेशा कोरडं असतो. आणि आफ्रिका खंडामध्ये तिची पण अशी काही नाही आहे, तिथं पण हवामान कोरडं असतं मित्रांनो. तर तिथलं बाक्षा आपल्या हवा येतात मित्रांनो, वारे अशा प्रकारे येतात आपल्या अरबी समुद्रात. मग ते कोरडं असतं मित्रांनो, म्हणून ते बाष्प साठा होत नाही मित्रांनो अशा प्रकारे. तर हा कोकणामध्ये कसं काय प्रकारचा पाऊस पडतो मित्रांनो? मग हे वारे मित्रांनो अशा प्रकारे येतात ना, तिथे नमी येतात त्याच्यामध्ये म्हणून कोकण किनारपट्टीला अतिशय मुसळधार पाऊस पडतो. आणि ते सह्याद्री पर्वत असल्यामुळे मध्य मराठामध्ये पाऊस ते कमी होत असतो, तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. आणि अरबी समुद्रात केव्हा कमी दाब क्षेत्र तयार होतात मित्रांनो? तर याचं एकच प्रमुख कारण आहे मित्रांनो, ते श्रीलंकाजवळ एक हलकीशी चक्रवात शेती तयार होतात मित्रांनो. ते बंगालच्या उपसागरातून ते अरबी समुद्रात जातात अशा प्रकारे. आणि अरबी समुद्रात आल्यावरती त्याला बळकट मलतो समजलं अशा प्रकारे. म्हणून ते कमी दाब क्षेत्र, डीप डिप्रेशन, एखाद्या वेळी समजले चक्रवातसुद्धा निर्माण होतात. आणि त्याचा ट्रॅक हमेशा असतो मित्रांनो, एकतर ते उत्तरेकडे जातात, नाहीतर आपल्या महाराष्ट्राकडे येतात समजलं. आणि ते महाराष्ट्राकडे आल्यावर ना मित्रांनो, बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगला असा पाऊस पडतो मित्रांनो, खास करून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात. तर मित्रांनो, ते साधारणपणे अशा प्रकारे येतात ना, तर वाऱ्याची दिशा मित्रांनो अशी होतात मित्रांनो. हे वारे ना अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात जातात आणि तिथलं वारेसुद्धा मिसळून आपल्या महाराष्ट्राकडे येतात. म्हणून त्यावेळी ना महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडतो मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो, इतकं जमलं मला तितकं तुम्हाला समजलेलं आहे मी. तर नाही समजलं असेल ना तुम्हाला, तर नक्की आपण पुढच्या वेळी याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवू. तर सध्याकरता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.